मुसळधार पावसामुळे आळंदीत पूर परिस्थिती निर्माण झालेली असून इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं अजिबात सुरक्षित नाहीये। भाविक आणि वारकऱ्यांसाठी प्रशासनाने आणि देवस्थानाने काय महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली असून नदीला मोठा पूर आलाय। आळंदी शहराचा संपर्क सध्या तरी तुटल्यासारखी स्थिती आहे, कारण शहरात येणारे चारही प्रमुख पूल पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानाने एक तातडीचं आवाहन प्रसिद्ध केलंय। वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केलेला आहे, त्यांनी तो प्रवास त्वरित थांबावा। सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबा। पाण्याचा जोर कमी होईपर्यंत आळंदीत येण्याचा कुणीही प्रयत्न करू नका, अशी स्पष्ट विनंती देवस्थानाकडून करण्यात आलेली आहे। भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अत्यंत सतर्क आहे। आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। नदी पात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणं पूर्णपणे टाळा। निसर्गाचा प्रकोप पाहता प्रशासनाला सहकार्य करणं आणि स्वतःची काळजी घेणं सध्या सर्वात महत्त्वाचं आहे। आळंदीतील पूर परिस्थितीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं।